गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गेले 2 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट चांगल्यापैकी आपटलेलं आहे आणि सगळे सपोर्ट झोन तोडून मार्केट खालच्या बाजूला क्लोज केलेलं आहे. म्हणजेच काय टेक्निकली पाहिलं तर मार्केट एकदमच आपण काय म्हणू शकतो की ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेला आहे. जर आपण निफ्टीचा PCR पाहिला तर तो 0.4 झालेला आहे की जो एक्स्ट्रीमली ओव्हरसोल्ड आहे. म्हणजेच काय की एक टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तर तो एक्सपेक्टेड आहे, परंतु तो टेक्निकल बाउन्स बॅक टिकेल की नाही तर ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामागे 2 कॅटलिस्ट आहेत ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की शुक्रवारी आपल्याकडे जे मार्केट पडलं त्याच्यामागचं रिझन काय होतं. तर शुक्रवारी मार्केट पडण्यामागे बेसिकली रिझन होतं की US जे काही टॅरिफ पूर्ण जगावरती लावत आहे तर त्याची सुनावणी होती USच्याच एका कोर्टमध्ये. परंतु तिथं जर आपण पाहिलं तर त्यांनी ती सुनावणी पुढे ढकलली. ती आहे आता बुधवारी, म्हणजेच परवा. म्हणजेच काय की परवा पुन्हा काहीतरी गोंधळ होऊ शकतो, पुन्हा तिथे काहीतरी होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी आहेतच. आणि ज्याप्रमाणे त्यांच्या मंत्र्यांचे स्टेटमेंट्स येत आहेत तर त्याप्रमाणे ते टॅरिफ्स मोस्टली हटवले जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे. आता ते US मध्ये काय राजकारण करतात काय माहीत नाही, परंतु ते आपण काय म्हणतो की मुरलेले राजकारणी वाटत नाहीत. कारण साहजिकच आहे, अजून कोर्टाने डिसिजन द्यायचा आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यांचे मंत्री आधीच सांगतात की समजा जरी आम्हाला कोर्टानं सांगितलं की सगळे पैसे परत करा कंपन्यांना, तरीसुद्धा आमची करण्याची तयारी आहे, एवढे पैसे आहेत आमच्याकडे. मग ते बोलून दाखवण्याची गरज काय, त्याला राजकारण म्हणत नाहीत. जाऊ द्या, तो वेगळा भाग आहे. परंतु जर आपण पाहिलं तर त्यामुळे आपल्याकडे मार्केट पडलं होतं, परंतु शुक्रवारी तो डिसिजनच आलेला नाही, ते पोस्टपोन झालेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे का मार्केटमध्ये अजून 3 दिवस तरी अनसर्टनिटी राहणार आहे. आता जर आपण पाहिलं आपल्या मार्केटकडे तर US मार्केट चांगलं आहे आणि ग्लोबल मार्केटसुद्धा व्यवस्थित आहेत, परंतु आपलंच मार्केट स्पेशली पडत होतं, कारण ते जे 500% टॅरिफ्स जे आहेत जे इम्पोज होऊ शकतात तर त्याचा मोस्टली जो लॉस आहे तर तो भारतालाच आहे. परंतु शनिवार रविवारमध्ये काही काही घडामोडी अशा घडलेल्या आहेत की ज्यामध्ये ट्रम्पचे जे काही मंत्री आहेत तर ते काही लोक सांगत आहेत की आम्ही इंडियाला ऑफर करतो की जे व्हेनेझुएलाचं ऑइल आहे तर ते तुम्ही खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला रशियन ऑइलवरची जी डिपेंडन्सी आहे ती कमी करता येईल वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर रिलायन्सने सुद्धा ऑफिशियल स्टेटमेंट केलं की जर आम्हाला व्हेनेझुएलाचं ऑइल बाय करू दिलं तर आम्ही ते घ्यायला तयार आहोत, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजेच काय की कुठेतरी थोडंसं आपण काय म्हणतो कुशन आपल्याला मिळतो, हे पाहायला मिळते. जर आपण ग्लोबल मार्केट्स पाहिले तर ग्लोबल मार्केट्स व्यवस्थित आहेत, परंतु आपलंच मार्केट ग्लोबल मार्केटच्या अपोजिट चालतं आहे. आता आपण जर आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर FISच्या डेटामध्ये आपल्याला असं दिसून येतं की FISनं अगेन शुक्रवारी सेलिंग केलेलं आहे, नो डाऊट साधारण 4,000 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींचं बाईंग देखील केलेलं पाहायला मिळतं. जर बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रिलायन्स हा पॉझिटिव्ह राहण्याची पॉसिबिलिटी आहे, कारण कालच मुकेश अंबानींनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही प्लॅटफॉर्म आहे तर तो डेव्हलप करण्याचं काम जिओ करणार आहे आणि त्यामुळे ते पूर्ण भारतासाठी आणि पूर्ण जगासाठी ते वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये ते आणणार आहेत आणि एकदम कमी कॉस्टमध्ये आणणार आहेत. मग ही गोष्ट रिलायन्ससाठी पॉझिटिव्ह नक्कीच आहे. तर आपण पाहिलं तर रिझल्ट सीझन सुरू झालेला आहे आणि आज 2 मेजर कंपन्यांचे IT कंपन्यांचे रिझल्ट येत आहेत. सगळ्यात पहिला TCS आणि दुसरा HCL टेक. तर यामध्ये ते आफ्टर मार्केट येणार आहेत, म्हणजेच काय की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या पाहायला मिळेल. जर रिझल्ट जर चांगले आले, मोर दॅन एक्सपेक्टेड आले, चांगले आले, तर साहजिकच आहे की त्याचा मार्केटवरती पॉझिटिव्ह परिणाम नक्कीच होईल. परंतु आता आपण पाहूया टेक्निकल्स. तर टेक्निकली जर पाहिलं तर मार्केटनं ब्रेकडाऊन केलेलं आहे आणि आज जरी समजा मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक आला तरी 26,000चा हार्डल हा मार्केटमध्ये आता राहणार आहे, कारण खूप जास्त कॉल रायटिंग जे आहे ते आता 26,000ला पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय की ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 25,500, अप साईडला 26,000 यामध्ये मार्केट राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. पुट रायटिंग खूप जास्त 25,500ला असल्यामुळे आपण 25,500 पकडतोय, अदरवाईज
25,400 हा खरा झोन आहे की जिथे टेक्निकली मार्केट सपोर्ट घेऊ शकतं. कारण 25,700 हा जो झोन आहे तो मार्केटनं ब्रेक केलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये जरी बाउन्स बॅक आला तरी तो आपण एक डेड कॅट बाउन्स आपण म्हणू शकतो. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी मार्केटमध्ये खूप चांगले रिझल्ट एक्सपेक्टेड आहेत. जर ते रिझल्ट आले तर मग मात्र आपण म्हणू शकतो की मार्केट पुन्हा एकदा 26,000च्या वरती जाऊ शकतं. परंतु ट्रम्प ते एवढ्या इझिली जाऊ देतील असं बिलकुल वाटत नाही आहे. या दरम्यान स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन नक्कीच चालू राहील, कारण मोठमोठ्या कंपन्यांची या आठवड्यामध्ये रिझल्ट आहेत. वीकेंडपर्यंत साधारण रिलायन्स आहे, त्यानंतर जिओ फायनान्स आहे, त्यानंतर HDFC बँक आहे. तर या सगळ्या कंपन्यांचे रिझल्ट अवेटेड आहेत आणि खूप जास्त पाहणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने या गोष्टी ड्राईव्ह होत आहेत ते. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. जर आज आपण गिफ्ट निफ्टी पाहिले तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 60 ते 70 पॉईंट गॅपअप ओपन होईल. तर आता हा गॅपअप सस्टेन होईल का की मार्केट कन्सॉलिडेट करेल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. मोस्ट लाईकली मार्केट कन्सॉलिडेट करेल आणि त्यानंतर आज संध्याकाळी जे रिझल्ट येतील त्यावरती ठरेल की मार्केट पुन्हा वरच्या साईडला ट्रॅव्हल करेल की पुन्हा डाऊन साईड कॅरी करेल ते. त्यामुळे आज जरी मार्केट गॅपअप ओपन झालं आणि जरी ग्रीनमध्ये क्लोज झालं तरी फार जास्त वरती जाण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. लक्षात ठेवा, कन्सॉलिडेशन खूप गरजेचं आहे कारण मार्केट अचानक ब्रेकडाऊन झालेलं आहे. त्यामुळे तरी पाहूयात काय होतं ते. आणि जे काही स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आता साहजिकच आहे की जसजसे रिझल्ट जवळ येतील तसतसे जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, ब्रोकरेज फर्म्स आहेत, तर ते आपले जे काही ब्रोकरेज रिपोर्ट्स आहेत ते घेऊन येतील आणि त्याचे प्रेडिक्शन्स हळूहळू चालू होतील. तर मग पाहूयात पुढे काय घडतंय ते. तोपर्यंत होप सो तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.